मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीच्या चर्चेला खीळ बसण्याची शक्यता आहे। कारण भाजप नेत्यांवरील नाराजी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे व्यक्त करण्यात आली आहे। एकीकडे युतीच्या आणि जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असताना सोमय्या आणि आशिष शेलार यांच्याकडून शिवसेनेला लक्ष केलं जात आहे। या टीकेला शिवसेनेचे नेते वैतागलेत। ही टीका अशी सुरू राहणार असेल तर जागा वाटपाच्या बैठकीला जाण्यात अर्थ नाही, अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे मांडली। आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला लक्ष केलंय। त्यामुळे एका बाजूला बोलणी आणि दुसऱ्या बाजूला बदनामी या दुहेरी भूमिकेमुळे शिवसेनेचे नेते भाजपवर प्रचंड संतापले आहेत। या प्रकरणी आता मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, तसंच बोलणी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनीच करावीत, इथपर्यंत शिवसेनेच्या अंतर्गत तीव्र भावना व्यक्त झाल्या। शिवसेना नेते अनिल परबांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। आपल्यासोबत आहेत शिवसेना आमदार ॲडव्होकेट अनिल परब। शिवसेना भाजपमध्ये महापालिका निवडणुकीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला करण्यासाठी जी चर्चा होते त्यामधून शिवसेनेतर्फे स्वतः अनिल परबही सहभागी होत आहेत। मात्र या चर्चेला आता खीळ बसलेला आहे। त्याची नेमकी काय कारण आहेत ते आपण अनिल परब यांच्याशी बातचीत करून जाणून घेणार आहोत। शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या बैठका चालू होत्या आणि ह्या बैठका अतिशय सकारात्मक दृष्टीने चालू असताना भारतीय जनता पक्षाच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे काही नेते हे आमच्या पक्षप्रमुखांवरती ज्या पद्धतीने आरोप करतायत, एका बाजूने बैठका चालू ठेवायच्या युतीच्या आणि दुसऱ्या बाजूने आमच्या पक्षप्रमुखांवर आरोप करायचे, हे काय आम्हाला मान्य नाही। आणि म्हणून आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाकडे याच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली आणि ज्या पद्धतीने अशा प्रकारचे आरोप होत असताना बैठका करणं हे उचित नाही। म्हणून मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन केलं आहे की आपण एका बाजूने म्हणताय की युती व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने आपले नेते आपलं ऐकत नाही आहेत। दोन गोष्टी असू शकतात याच्यामध्ये। एक तर त्यांचे नेते जे काय म्हणतायत त्याला मुख्यमंत्र्यांचं समर्थन असू शकतं किंवा ते मुख्यमंत्र्यांचं ऐकत नसतील, आणि जर मुख्यमंत्र्यांचं ऐकत नसतील तर मुख्यमंत्री त्यांच्यावरती काय कारवाई करणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीतलं उत्तर द्यावं। मुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीत त्यांची भूमिका स्पष्ट करावी की खरोखर त्यांना युती हवी आहे की नको आहे, केवळ हा फार्स चालू आहे। या एकूणच वादावरून असं दिसून येते की दोन्ही पक्षांमध्ये आज युती करण्याची मानसिकता दिसून येत नाहीये। बघा, युतीसाठी बसलोय, परंतु कोणी आमच्या पक्षप्रमुखावर आरोप करेल, युती ही अगतिकतेने होणार नाही। शिवसेनेची कुठली अगतिकता नाही आहे की युती करणं। जर वेळ पडली तर स्वबळावरती लढण्याची ताकदही आमची आहे, परंतु युती करून जर आम्ही लढलो तर जे काय जनतेला असं वाटतं की हे दोन्ही पक्ष एकाच समान धाग्यावरती कुठेतरी आहेत, हिंदुत्वाच्या पार्श्वभूमीवर आमचे दोन पक्ष एकत्र झालेत आणि म्हणून तो धागा कुठे विखरला जाऊ नये यासाठी युतीची ही सगळं ह्याची काही मांडणी केली जाते, ही त्यासाठी केली जाते। परंतु अगतिक होऊन युती होणार नाही। आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, आमच्या पक्ष नेतृत्वावर आरोप तर आम्ही बिलकुल सहन करणार नाही। एक शेवटचा प्रश्न, या संपूर्ण वादावर आता नेमका तोडगा काय निघू शकतो? मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाशिवाय हा वाद किंवा हा तिढा सुटेल असं तुम्हाला वाटत नाही? नाही, याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनाच हस्तक्षेप करावा लागेल, कारण ह्या सगळ्या युतीचे भारतीय जनता पक्षाकडनं प्रमुख ते आहेत आणि म्हणून ही अडचण आमच्याकडनं निर्माण झालेली नाही, ही अडचण त्यांच्याकडनं निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्याचं उत्तर तेच देतील। आपण बघू शकाल की अनिल परब यांच्या विधानातून स्पष्ट होतंय की शिवसेना नेते संतापलेले आहेत भाजप नेत्यांच्या टीकेवर आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाशिवाय किंवा मुख्यमंत्र्यांच्या खुलाशाशिवाय हा तिढा सुटला जाऊ शकत नाही। त्यामुळे आता भूमिका ही मुख्यमंत्र्यांना घ्यायची आहे आणि पुढची बोलणी सकारात्मक होतात की नाही याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांच्याच पारड्यात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आग्रेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।